राज उद्धव ठाकरे एकत्र आले आणि आता सुरू झालाय बिग गेम। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली या 4 महापालिका काबीज करण्याचा मास्टर प्लॅन उघड झाला आहे। भाजप आणि शिंदे सेनेसमोर उभा ठाकलाय महाअडथळा। नमस्कार, मी संदीप कापडे, हे आहे सकाळ। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिका, ठाणे, नाशिक आणि कल्याण, डोंबिवली या 4 प्रमुख महापालिकांचा समावेश आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले। ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढतील आणि जिंकतील यासाठी चर्चा सुरू आहेत। कोणतीही शक्ती आता ठाकरेंच्या एकजुटीला तोडू शकणार नाही। आता मराठीचा मुद्दा काही सहज समोर आला नाही, त्याला कुठेतरी राजकीय स्वार्थाची किनार देखील होती आणि ती किनार आज मी तुम्हाला सांगणार आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या 2 दशकांपासून दुरावा होता। मनसे कार्यकर्त्यांनी तरी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची कोणतीही संधीही सोडली नव्हती। मात्र यंदा 5 जुलै रोजी मुंबईतील मराठी समर्थक सभेत दोघे एकत्र दिसले। यानंतर राज यांनी उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिली, जी गेल्या 20 वर्षातील त्यांची दुसरी भेट होती। राजकारणी काही सहज कुणाला भेटत नसतात, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय गंध असतो। तसाच राज ठाकरेंच्याही असेल, त्याला पार्श्वभूमी देखील होती। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केली। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि सहकारी पक्षांचा पराभव झाला। त्यामुळे आता मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी उद्धव राज युती महत्त्वाची ठरते। आता जरा महानगरपालिकांचं गणित समजून घेऊया। मुंबई महानगरपालिका BMC ही शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिली आहे। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेने येथे वर्चस्व राखले। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, तर अपक्ष आणि मनसेच्या 6 नगरसेवकांच्या पाठिंब्याने हा आकडा 97 वर पोहोचला होता। मात्र 2022च्या फुटीमुळे उद्धव यांच्या गटातील जवळपास निम्मे नगरसेवक शिंदे गटात गेले। यामुळे BMC वरील शिवसेनेची पकड कमकुवत झाली। उद्धव राज युतीमुळे मराठी मतांचे विभाजन थांबून भाजप आणि शिंदे सेनेला आव्हान मिळू शकते। BMC मध्ये कोणताही धक्का बसल्यास सेनेच्या शहरी महाराष्ट्र पक्षाच्या कार्यकारिणी आणि नैतिक अधिकाराला धक्का बसेल। अशा प्रकारे मनसेशी युती करणे हे सेनेसाठी पारंपरिक आणि मराठी समर्थन आधार मजबूत करण्यासाठी आणि मतांचे विभाजन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। ठाणे महानगरपालिका शिंदेंचा गड कसा संकटात येणार हे देखील सांगतो। ठाणे हा शिवसेनेचा पहिला शहरी बालेकिल्ला मानला जातो। एकनाथ शिंदे यांचा येथे दबदबा आहे। 2017 मध्ये ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी शिवसेनेने 67 जागा जिंकल्या होत्या। मात्र फुटीमुळे यापैकी 66 नगरसेवक शिंदे गटात गेले। आता उद्धव राज युती ठाण्यात शिंदेंना त्यांच्या गडावर आव्हान देऊ शकते। नाशिक आणि कल्याण डोंबिवली गणित कसं असेल? नाशिक आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरात शिवसेना आणि मनसेचा पारंपरिक पाठिंबा आहे। नाशिकमध्ये मनसेने 2009च्या विधानसभा आणि 2012च्या महापालिका निवडणुकीत यश मिळवलं होतं। 2017 मध्ये भाजपने नाशिकच्या 122 जागांपैकी 66 जागा जिंकल्या होत्या। कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेने 2015 मध्ये 52 जागा जिंकल्या होत्या। उद्धव राज युतीमुळे येथेही मराठी मतांचे एकत्रीकरण होऊ शकते। हे झालं महानगरपालिकांचं गणित, पण जागा वाटपाचा पेच कसा सोडवणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ते देखील समजून घेऊया। उद्धव आणि राज यांच्यातील युतीचा जागा वाटपाचा प्रश्न भेडसावू शकतो। दोन्ही पक्षांचा प्रभाव असलेल्या भागात समन्वय साधणे कठीण आहे। मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी यावर आशावाद व्यक्त केला। मराठी भाषा, लोक आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ मतभेद बाजूला ठेवतील असे ते म्हणाले। तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस सारख्या सहकारी पक्षांचा मनसेला पाठिंबा आहे। काँग्रेस नेते रमेश चेन्नीथाला यांनी युतीला विरोध नसल्याचे सांगितले, पण मनसेचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यासाठी व्यापक चर्चेची गरज आहे। राऊत यांनी यावर सांगितलं की उद्धव ठाकरे राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांशी याबाबत चर्चा करतील। उद्धव राज युती हा केवळ राजकीय डावपेच नसून मराठी अस्मितेचे प्रतीक आहे। BMC, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली निवडणुका मराठी मतांचे एकत्रीकरण आणि शहरी महाराष्ट्रातील शिवसेना मनसे ताकद पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी आहे। ही युती यशस्वी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण होऊ शकतं। 20 वर्षांचा दुरावा संपवून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। हे मराठी मतांचं ऐतिहासिक एकत्रीकरण ठरू शकतं आणि अंतिम प्रश्न अजूनही उभा आहे, ही युती महाराष्ट्राचा राजकीय चेहरा बदलणार की फक्त आणखी एक राजकीय प्रयोग ठरणार? तुमच्या मते काय होईल? कमेंटमध्ये नक्की लिहा।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.